छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सर्वांच्या हृदयामध्ये हिंदुत्व जागवणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून शिवसेनेचे नेते सन्माननीय एकनाथभाई शिंदे आणि आदरणीय शरददादा यांच्या माध्यमातून आज आदरणीय मंगेशअण्णा काकडे, जयसिंगभाऊ पेटे, सपनाताई शिंदे यांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या बैठकीच्या प्रसंगी या नियोजनाच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले मंगेश अण्णांनी ज्यांची नावे घेतले ते सर्वजण मान्यवर. वास्तविक पाहता उशीर खूप झालाय आणि मी मंगेश अण्णांना म्हटलं होतं की आपण एक 15-20 लोकांची बैठक या ठिकाणी घेऊ. माझी इच्छा होती फेस टू फेस कार्यकर्त्यांशी बोलून कशा पद्धतीने नियोजन पिंपवण्याचं केलेलं आहे ते पाहिजे, सगळ्यांची संवाद साधायची. परंतु आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माणसं वाढत गेली आणि या छोट्याशा बैठकीचं रूपांतर हे थोडं सफेद झालं. मी प्रथमतः धन्यवाद देतो पिंपवणीकरांना. या पिंपवणीमध्ये जो माणूस तुम्ही जन्माला घातला तो माणूस म्हणजे शरददादा सोनवणे. हे शरददादा सोनवणे या माणसाने पिंपवणीचं नाव उज्ज्वल केलं. प्रत्येक ठिकाणी ज्या 2007 सालापासून ह्या तालुक्यामध्ये आल्यानंतर सुरुवातीला जरी त्यांच्या काही टिंगल्या झाल्या असल्या पण त्यांनी दाखवून दिलं की जुन्नर तालुक्याला एक चांगलं वळण देण्याचं काम एकमेव माणूस करू शकतो तो म्हणजे शरददादा सोनवणे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला मला सांगतो आपल्याला भाजपच्या बोलले परंतु संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळूण नाव रोशन करत असताना अनेक मान अपमान अनेक गोष्टी त्यांनी पचवल्या. आम्ही जवळून पाहिलं. सरपंच साहेब सुरुवातीपासून आम्ही सहकारी, नेता दादा असेल आम्ही असो, स्वाभिमान संघटनेपासून आम्ही त्यांचे सहकारी, अनेक गोष्टी त्यांनी पचवल्या. एकदा आमदार झाले, नंतर पराभव पचवला, फिनिश पक्षाप्रमाणे परत एकदा उभे राहिले आणि परत निवडून आले. त्या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक संघर्ष त्यांनी पाहिले. निवडून आल्यानंतर स्वस्त बसला नाही माणूस हा. नगर परिषदेच्या निवडणुका आम्ही जवळून पाहिल्या. जुन्नर नगर परिषद, चाकण नगर परिषद, राजगुरू नगर परिषद, मंचर नगर परिषद, रात्र हा माणूस झोपला नाही. नगर परिषदेवरती प्रत्येक नगर परिषद भगवा झेंडा या माणसाने फडकवला. रात्र जागून या माणसाने प्रत्येकाची काळजी घेतली. तोच आता जिल्हा परिषद वेळेला आम्ही पाहिलं. आजही 3 तालुक्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जुन्नरची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आणि जुन्नरमध्ये आज 8 जिल्हा परिषदचे गट आणि 16 पंचायत समिती घरांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आम्ही ज्यावेळेला ही विस्ताराने चर्चा करत होतो साहेब तो माणूस फक्त 1 ते 2 तास झोपत होता. 1 ते 2 तास झोपत होता. आम्ही जवळून त्याच्या वेदना पाहिलं आणि याच्यामध्ये त्यांनी जे निर्णय घेतले ते निर्णय पूर्ण करण्याचं काम, त्याला साथ देण्याचं काम खऱ्या अर्थाने आता आपल्यावरती वेळ आलेली आहे. त्यांनी घेतले कष्ट पाहिले, त्यांनी कार्यकर्त्यांसाठी राहिलेले अश्रू पाहिले. पण आता खऱ्या अर्थाने त्यांच्या आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बरोबर राहून ते चांगल्या पद्धतीने या मतदारसंघात काम करण्याची वेळ आलेली आहे. जिल्हा परिषद नियोजन या ठिकाणी अनेकांनी सांगितलं आणि विनंती आहे आपण 1 मताने का मागे राहिलो, 2 मताने का मागे राहिलो याचा विचार आपण केला पाहिजे. मागच्या वेळेला आपण 1-2 मताने मागे राहिलो. 13 साली माझं जयसिंग 1 मताने गेलं. चुका झाल्या नाही पाहिजेत. एक म्हण आहे, गलतियां करो लेकिन एक गलती दोबारा मत करो. एकदा झालेली चूक, 2दा झालेली चूक करा परंतु ती चूक परत करू नका. आणि विनंती आपल्याला की मंगेशांना ज्या पद्धतीने दादा पराभवातून सावरून लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागलं,
2 मतांनी मागे राहिले अण्णा, परंतु तिसऱ्या दिवशी उठून परत मतदारसंघात प्रत्येक घर न घर प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाण्याचं काम मंगेश अण्णांनी त्या ठिकाणी केलं. 9 वर्षामध्ये संपूर्ण मतदारसंघ नव्हे तर जुन्नर तालुक्यात फिरायचं काम मंगेश अण्णांनी केलं. एक स्वतंत्र अशी ओळख मंगेश अण्णांनी या ठिकाणी तयार केली. मंगेश अण्णांचं वैशिष्ट्य किंवा नशीब असं आहे साबरताई की मागची निवडणूक ते धनुष्यबाणावर लढले, मागची निवडणूक आणि ही निवडणूक सुद्धा धनुष्यबाणावरतीच लढतात, हे त्यांचं भाग्य. मशाल घ्यायचा प्रयत्न झाला दिला ते मला ते खोलत जायचं नाही, पण दोन्ही निवडणुका ते धनुष्यबाणावरतीच लढतात. या सपनाताई आळेगाण्याचे उमेदवार सपनाताई या ठिकाणी शिंदे या ठिकाणी आले. माझं म्हणणं एकच आहे, आज नियोजनाची बैठक आहे. आता दादांनी आपल्याला फोनवरती सांगितलेलं आहे, नवे नाव तर दादांनी तुमच्या आमच्यावर जबाबदार दिलेले आहे. पिंपळवडी करावरती दिलेले, उमरज करावरती दिलेले, वडगाव करावरती दिलेले, पिंपरी करावरती दिलेले, आळ्यावरती दिलेले, संतवाडी कोळावरती दिलेले, सर्व गावावरती दिलेले की कुठल्याही परिसरामध्ये या गटामध्ये तीनही धनुष्यबाणाचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत. ही जबाबदारी दादाने घेतली. ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे. दिवस राहिले तर 11, वेळ फार कमी मिळाला आता आपल्याला. मंगेशांना तुम्ही सांगितलं खरोखरच खूप मोठी चूक तुम्ही बरेच दिवस केली. लवकर आले असते तर कदाचित आपण बऱ्यापैकी पुढे गेलो असतो, पण तो राहिले ते दिवस मला खात्री आहे, या सर्व गटावरती खात्री आहे. मला उमरज करावरती विश्वास आहे, माझा पिंपरी करावरती विश्वास आहे, माझा वडगाव करावरती विश्वास आहे, माझा पिंपवडीतील सर्वसामान्यांवरती विश्वास आहे, माझा आळे आणि संतवाडी कोळवडीतील सर्व गावावरती विश्वास आहे की जरी दिवस कमी राहिलेले असले तर राहिलेल्या दिवसाचं सोनं करण्याचं काम हे सर्व कार्यकर्ते नक्कीच करतील असं माझं म्हणणं आहे. आता की आता आमचे सरपंच या ठिकाणी रामदास शेळके हे काँग्रेसचं काम करत होते, ते आता ज्यावेळेला आपल्या इकडं भाईचा इकडे दौरा असेल त्यावेळेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर त्यांनी आजच माहिती घेऊन सांगितलं. पण प्रसंग असा होता की आमच्या आता संतवाडीतले काय ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. एका निवडणुकीला साहेब किस्सा सांगतो तुम्हाला. ते एकटेच पतवरती होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते एका बाजूला होते. ते एका पक्षाचे बूथ प्रमुख म्हणून होते आणि बाजूला सगळे कार्यकर्ते होते. त्याचा फोटो व्हायरल झाला. बघा हे याच्या बूथवरती कोणी नाही आणि जेव्हा पेटी उघडली त्यांचा बूथ 200 मतांनी पुढे होते. वस्तुस्थिती म्हणून त्यांनी या ठिकाणी अनुभवाचा बोल सांगितला की नुसता बाकीच्या दिखाऊ कामापेक्षा सगळ्यात महत्वाचं लोकांपर्यंत जा, लोकांच्या पायापर्यंत जा आणि आपल्या उमेदवाराची माहिती, आपल्या पक्षाची माहिती, आपल्या नेत्याची माहिती ही तिथे माणसांपर्यंत द्या आणि सगळ्यात महत्वाचं मतदान करून घ्या. ही सगळ्यात महत्वाची शिकवण आज आमच्या सरपंचांनी या ठिकाणी दिलेली आहे. गावके सगळं कुठे चालतात, पण माझी विनंती आपल्याला एक, आपल्या नेत्याचं मान उंचवायचा आणि उमेदवार कमी ताकदीचे नाहीत. जयसिंग अण्णा, आता अण्णा झाला पण 3 अण्णा. तर जयसिंग माझ्याबरोबर काम करतो 90 सालापासून. छोटा होता. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय, एवढं होतं, छोटं होतं. जयसिंग हळूहळू समाजकारणात सर्वसामान्य घरातून आलेला पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा, आज परिस्थितीने खूप कमी असलेला पोरगा, मागच्या वेळेला शरद दादांनी 51 मतांनी पिछाडीपर्यंत नेला. आज इतका मोठा करा त्याला तुम्ही सर्वांनी की तो आज कोणत्याही प्रतिनिधी झाला पाहिजे याची सर्वांनी या ठिकाणी खात्री द्या असं मी आपल्या धावणारा माणूस, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावणारा माणूस. आज जयसिंग आज तुम्हाला मंगेश अण्णाला जोड, शरददादाला जोड म्हणून या ठिकाणी दिला गरजेचं आहे. सपनाताईच्या बाबतीमध्ये जीवन भाऊचं काम आपल्या सर्वांना माहिती आहे. सर्व मंडळी आळे परिसरातील, संतवाडी कोळवाडी परिसरातील, वडगाव परिसरातील मंडळी ज्या ठिकाणी झटून कामाला लागलेली आहेत, प्रचाराचं नियोजन चालू आहे, त्या पद्धतीने कामकाज होईल. जीवन भावाचं काम या संपूर्ण पूर्व पट्ट्यात सगळ्या गोष्टीमध्ये फार मोठं काम या ठिकाणी त्यांचं उभं आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून मला खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सपनाताई विजय होणारच.
मागच्या वेळेला 2 मतांनी मागे राहण्याचं कारण या ठिकाणी मंगेशांनी सांगितलं सापत साहेब की मागच्या परिस्थिती अशी होती. मंगेशांना आम्ही थोडेफार माणसं आदरणीय नेते दादा शरदरावांच्या बरोबर, लेंडे साहेबांच्या बरोबर आणि आदरणीय शरददादांचे बंधू सुद्धा या ठिकाणी उभे होते. त्यामुळे काय झालं, झटापटी झाल्या 2 मतांनी मंगेशांना. आता मंगेशांच्या बरोबर मी आहेच आहे, नेते दादा आणि आदरणीय शरददादा सुद्धा. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की शरदराव सुद्धा हे जेवढे आशीर्वाद आहेत सर्वांचं एवढी मोठी ताकद आणि अनेक अज्ञात, आपण त्यांना अज्ञात शक्ती म्हणू, या गावातल्या अनेक अज्ञात शक्तींचे फोन येतात. त्या अज्ञात शक्ती सुद्धा याच्यामध्ये आहेच आहेत. त्यांच्यासोबत मी आभार मानतो. आता तुमचा अधिकचा वेळ घेणार नाही, फक्त जाताना एकच आहे, इथून उठल्यानंतर एक निगेटिव्हिटी असते, अरे हा आपलं पुढे तो पुढे. आपलं मला म्हणणं एकच आहे, हे आज इथून उठलं की मंगेश अण्णाच्या बाबतीमध्ये आपण बोलायला सुरुवात करा. आपलं आमचं म्हणणं असते, आपले जर कपडे असतील, साबण जर आपला असेल तर आपलेच कपडे धुतले पाहिजे. पण बाकीच्या विषयात काय बोलू नका. मला टीका कोणावरती करायची नाही, टीका आज करणार आहे. समोर दादांच्या अडचणी मी पाहिलेल्या आहेत, मंगेश अण्णांनी सुद्धा आव्हान केलेलं. मी ओळख करून देताना त्यांची अनंतराव चौगुलेंच्या समोर मी नाव नाही घेणार, उमेदवाराची ओळख करून दिली. अनंतराव चौगुले म्हटले तुमचे चिरंजीव का? हो म्हटलं माझा माणूस पुत्रच आहे. मला अभिमान वाटला, एक चांगला कार्यकर्ता दादाच्या माध्यमातून घडलाय. आता अण्णांनी या ठिकाणी आव्हान केलं. माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आव्हान आहे, आपल्याला विनंती आहे, समोरच्या कोणी असतील माझे मित्र, दादाचे सहकारी असतील, कोणी असतील त्याच्या दादांना आज वाटतंय त्यांना की कुठेतरी काहीतरी झालंय, त्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, बाबांनो वेळ गेलेली नाही, सर्वांनी बरोबर थांबा. दादांचा आवाज विधिमंडळात उंचवायचा असेल, दादांचा आवाज जर महाराष्ट्रामध्ये न्यायचा असेल, दादांवरती जर नवीन जबाबदारी घेण्याची क्षमता द्यायची असेल, दादांचे खांदे जर त्या जबाबदारी पेलण्यासाठी बळकट करायचे असतील तर आता थांबा आणि मंगेश अण्णाच्या आणि जीवन भाऊ आणि जयसिंग भाऊच्या मागे उभे राहा, अशी विनंती मी आपल्याला निमित्ताने करतो. हात जोडून विनंती आहे, आणि ते पाया पडून विनंती आहे, पुढे खाजगीत आहे भेटलं तर विनंती आहे. आणि विनंती आहे त्या पद्धतीने. आज या ठिकाणी मी एक मत मला प्रत्येकाने आणून द्या आणि आम्हाला प्रत्येक मतदारांनी आणून द्या. मी मेळाव्यात नंतर मी बोलणार, आज नाही बोलणार. दादांचं म्हणणं एकच आहे की आता 3ही उमेदवार निवडून द्या, हे 3चे मी या ठिकाणी भाषण करणार. याचं कारण असं की मागच्या वेळेला अण्णाला माझं काही एकमत नव्हतं, त्यांचं यावेळेला आहे. साहेब तुमचं मत नव्हतं, यावेळेला ज्यांची मतं नव्हती ते सगळ्यांची आहेत. आणि मग त्या पद्धतीने मग असं मी सांगितलं की एवढे सगळ्या ताकद आहेत, अनेक आज्ञात शक्ती आहेत, त्याच्या खोलात जाऊ नका, याचा अर्थ हवेत जाऊ नका. मतदार पूर्णपणे अभ्यास करा, पूर्णपणे उमरजकरांची क्षमता, पिंपरीकरांची क्षमता, चांगली गाव बैठक पिंपरीची आज झाली, चांगल्या पद्धतीने नियोजन पिंपरीला आज चाललंय. तेच पिंपरी नियोजन उमरजमधून व्हावं, तेच नियोजन पिंपरीतून व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. अधिक वेळ घेणार नाही, परंतु मी एक जबाबदारी आपल्या सर्वांची देणार आहे की आपण इथं बसलेल्या प्रत्येकाने उद्यापासून 4-4, 5-5 मतदारांशी संपर्क साधून ते 4-4, 5-5 मतदार जे ते पॉझिटिव्ह करून त्यांचे फोन नंबर घेऊन आपली भूमिका दिवसाला 5 ते 10 मतदार भेटायचं आणि त्यांच्यापर्यंत आपली भूमिका समजून सांगायची, एवढीच विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. एवढं उशीर होऊन सुद्धा आज एवढा छोटा आज कार्यक्रम आपण ठेवला होता, परंतु बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. मला या ठिकाणी फक्त दांडमेटवाडी आणि वळणवाडीची माणसं मेंबर पाहिलं नाही, सॉरी नाही काय लहान याचं लहान जरा दिसलं ना. अरे वा, भटकवाडी अरे सगळं पाहिलं काय, राजकरवाडी सगळे आहे, काय विषय नाही. सगळीकडची मंडळी आहे,
सगळे आहेत, काय काळजी नाही, आमच्यातलं काय विषय नाही. सर्व मंडळी आहेत, तो काही विषय मी काय हजेरीसाठी नाही म्हटलं, मला काय हजेर नव्हती घ्यायचं की या भागातलं आहे का त्या भागातलं आहे ते नाही. फक्त माझी विनंती एकच होती की आज बहुसंख्येने पिंपवडीची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना धन्यवाद देतो आणि तुमच्या खांद्यावरती जबाबदारी एक टाकतो की कुठल्याही परिस्थितीत शरददादांनी जो तुमच्यावरती विश्वास टाकलेला आहे तो विश्वास पूर्ण करा, एवढीच विनंती आपल्याला करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.